लाडके बहीण योजनेतील KYC संदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहे। ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्या लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण राहणार आहे। कारण लाडके बहीण योजनेमधील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु असे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अजून बँक खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही। त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याचे नेमके सोल्युशन आहे की नाही, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, कारण आपण असे लाडकी बहीण योजनेचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। चला मग जारू न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याचशा लाडकी बहिणीला जमा पण झालेला आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्त्याची वाटचाल चालू आहे, म्हणजे सरकारचा असा निर्णय चालू आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा लाडकी बहिणीला आपण ॲडव्हान्समध्ये देऊन टाकू। आता बरेचसे लाडकी बहिणी म्हणतात आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही, आमचं त्याचं काय। आता विषय असा झालेला आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला काय भेटला नाही, जी तुम्ही KYC केली होती ती KYC तुम्ही बरेचसे लाडकी बहिणी म्हणतात आमची KYC झालेली आहे। आता तुमची जी KYC होती आपल्या वेबसाईटमध्ये मध्ये पहा नवीन अपडेट आले होते, ते वेबसाईटमध्ये नवीन अपडेट आल्यामुळे बरेचसे लाडकी बहिणीची KYC अनसक्सेसफुल झालेली होती, त्यामुळे त्यांचे हप्ते त्यांना पडत नव्हते। जर तुमचे तेच विषय मग तुमची जर KYC अनसक्सेसफुल झाले असेल त्यामुळे तुम्हाला हप्ते पडत नाही। आता ते KYC करायचं ऑप्शन सुद्धा बंद झालेलं आहे। ज्यावेळेस KYC करायचं ऑप्शन चालू होईल त्यावेळेस तुम्हाला परत पुन्हा KYC करून घ्यायचे व तुमची KYC जेव्हा पूर्ण होईल तिथून पुढचे हप्ते तुम्हाला रेग्युलर चालू राहतील व मागचे जे हप्ते होते तुमचे भेटणार नाही, पण रेग्युलर जे हप्ते तुम्हाला ते मिळतील। आता बरेचसे आता काय झालेलं आहे, लाडक्या बहिणी म्हणतात आमची KYC झाली तरी आम्हाला कसं काय भेटत नाही, ते KYC प्रॉब्लेममुळे तुम्हाला पैसे भेटत नाही। तुमची KYC जर तुमची परत KYC सक्सेसफुल कंप्लीट झाली तर तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळत राहतील। आता जे पण लाडक्या बहिणीला आता इथून पुढे म्हणजे कधी मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणीला 2100 रुपये कंप्लीट म्हणजे चालू होणार आहे। 2100 रुपये चालू होण्यासाठी तुम्हाला KYC बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे जर KYC सध्या ऑप्शन बंद आहे, पण ज्यावेळेस ऑप्शन चालू आहे सर्व आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट पाहण्यात मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा व त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आपण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।